पाहत आहात आपल्या हक्काचं चॅनल, आपली बातमी, आपलं चॅनल वन भारत। राशेवाडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत एका 13 वर्षीय लहान मुलीचं अपहरण करत तिच्यावर लैंगिक अत्याचार करत केलेल्या हत्याकांडामुळे संतापाची लाट पसरली असून आरोपी विशाल गवळी याला फाशी द्या अशी मागणी करत गेल्या काही दिवसांपासून राजकीय कार्यकर्ते, पदाधिकारी व स्थानिक नागरिक आंदोलन करतात। अशाच प्रकारे कल्याण पूर्व येथील शिवाजीनगर परिसरातील श्री शनीश्वर सेवा मंडळ यांच्या कार्यकर्ता पदाधिकाऱ्यांकडून या घटनेचा निषेध करत परिसरातील रस्त्यावर चौकात विशाल गवळीचा पुतळा बनवत त्याला प्रतिकात्मक फाशी देत चिमुकलीवर अत्याचार करणाऱ्या नराधमाला फाशीची शिक्षा झालीच पाहिजे अशा आशयाचे पोस्टर लावले। विशाल गवळी यांनी जे कृत्य केलं आहे ते काळीमा फासणार आहे आणि मंडळाकडून आमची मागणी आहे किंवा स्थानिक नागरिकांकडून जो रोष आहे तो आम्ही दाखवायचा प्रयत्न केलाय की सदर आरोपीला ही फाशीची शिक्षा झाली पाहिजे। बस याला दुसरा कुठलाच न्याय नाही। पोलीस प्रशासनाकडून आम्हाला नक्कीच ही अपेक्षा आहे की त्याला फाशीच देतील। बदलापूर प्रकरणातला अक्षय शिंदे याचं जसं एन्काउंटर केलंय तसं एन्काउंटर जरी केलं तरी पण आमच्या मनाला समाधान आहे। बघा साहेब, निषेध म्हणजे कसं आहे, श्री छत्रपती शिवाजी महाराज कॉलनीमध्ये शनीश्वर मित्र मंडळ आणि श्री अष्टविनायक सेवा मंडळ आणि परिसरातील नागरिकांची ही मागणी आहे। हे वाईट जे कृत्य आहेत या वाईट कृत्यांचा प्रतिकात्मक पुतळा बनवून त्याला अशी भर चौकामध्ये आणून फाशी देण्यात यावी की जेणेकरून पुढच्या गुन्हेगार जे आहेत त्यांना अंकुश बसेल। ही सर्व परिसरातील नागरिकांची आणि मंडळांची मागणी आहे। त्यासाठी आम्ही हा प्रतिकात्मक पुतळा बनवलेला आहे। विशाल गवळी जे कल्याण पूर्व चक्की नाका येथे जी दुर्घटना घडली त्या विरोधात आम्ही प्रतिकात्मक पुतळा दहन करण्याचा कार्यक्रम केलेला आहे की जेणेकरून समाजातील वाईट जे प्रवृत्ती आहेत त्यांना संदेश जाईल की यांना भर चौकामध्ये आणून फाशी दिली पाहिजे।